नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दरवेळेप्रमाणे आजचा आपला हा शेवटचा व्हिडिओ महिन्यातील जून महिन्यातील 1 जून ते 30 जून पर्यंत आपण जे काही तुम्ही प्रश्न विचारलेले आहात तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आजचा हा व्हिडिओ असतो. आपल्याला माहित आहे, फक्त थोडा लेट झालाय, पण काही पर्सनल रिझन्समुळे मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही, म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर पहिला व्हिडिओ प्रश्न उत्तराकडे जाण्याआधी तुम्हाला एक नम्रतेची विनंती करायची होती की तुम्हाला आता माहितच झालंय की आपण दर शनिवारी आणि रविवारी लाईव्ह असतो ना आपण दर शनिवारी 8 वाजता, रविवारी 8 वाजता लाईव्ह सुरू होतं. 9 9:30 पर्यंत आपलं लाईव्ह चालतं. तर त्यामध्ये तुम्ही येऊन प्रश्न उत्तर विचारू शकता, म्हणजे तुमचे प्रश्न विचारू शकता, तुमच्या मनातील शंका विचारू शकताय. जरी लाईव्हला येता येत नसेल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली ज्या मुद्द्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तोच मुद्दा विचारला पाहिजे असं काही नाही आहे. फक्त पेन्शनच विचारले पाहिजेत असंही काय नाही आहे. दुसरेही प्रश्न भरपूर आहेत, दिव्यांगांचे भरपूर प्रश्न आहेत, तर ते प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही जोपर्यंत तुमचे प्रश्न हृदयामध्ये साठवून ठेवाल तोपर्यंत त्याचं निरसन होणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचाराल किंवा माझ्यापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचतील तर त्यावेळेलाच त्याची उत्तरं मिळवू शकेन ना मी, किंवा त्यावेळेलाच तुम्हाला त्याची उत्तरं देऊ शकेन. आणि तुम्हाला एकट्याला उत्तर देणे म्हणजे ते फक्त एकट्याला उत्तर नसतं किंवा तुमचा एकट्याचा फायदा होत नसतो, तर तो हजारो दिव्यांगांचा फायदा होत असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि अजून एक चॅनल आपल्या सपोर्ट कमी पडतंय, तर ते चॅनलला सपोर्ट करा. आता विषयाला सुरुवात करण्याआधी सांगितले तुम्हाला प्रश्न विचारा असतील, अडचणी विचारा असतील. आता मुली थोड्या कचवचतात, मुली असतील, महिला असतील तर त्या कचवचतात की म्हणजे थोडं लाजतात म्हणूया आपण, की याला कसं फोन करू, याला फोन केला तर माझा नंबर घेईल, व्हायरल होईल वगैरे, या गोष्टी असतात. तर या गोष्टींची मनात शंका ठेवू नका. तुम्हाला जर एवढीच भीती वाटत असेल तर तुमचे भाऊ, तुमचे बहीण, तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक कोणी जरी असतील तर त्यांच्या फोनवरून सुद्धा मला फोन करून संपर्क करू शकता. त्यांच्या व्हॉट्सअपवरून संपर्क करून मला तुम्ही तुमचे मनातील प्रश्न विचारू शकता. मुलींसाठी ग्रुप आपला वेगळा आहे, मुलांसाठी ग्रुप वेगळा आहे. मुलींचा ग्रुप आहे तो तिथं फक्त मुली आणि महिलाच आहेत, तिथं लक्षात घ्या. आणि मुलं आहेत तर तिथं मुलं आणि पुरुषच आहेत फक्त, तिथं कुणाचंही मिक्सअप केलेलं नाही आहे. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी दिव्यांगांना आपण लाईव्ह कधी येतो किंवा आपले अपडेट देण्यासाठी तिथं ते अपडेट्स टाकले जातात किंवा तिथे चर्चा होते. तर त्यासाठी तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर दिलेलाच असतो. पण तरीही जर तुम्हाला नंबर सापडत नसेल तर नंबर घ्या लिहून, 7498018385 7498018385 हा नंबर आहे आपला. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय. विषयाला सुरुवात करण्याआधी अजून एक विनंती करायची होती. आपण जसं शनिवार रविवार लाईव्हला येतो तर त्या लाईव्हमध्ये मी मुद्दा उचललाच होता. त्यासाठी कित्येक दिव्यांग इच्छुक पण होते. म्हणजे जे काय आपले 20-25 दिव्यांग असतात लाईव्हला, जास्ती कोणी नसतं. 20-25 जास्तीत जास्त 30 पर्यंत आकडा जातो, 30 पर्यंत लाईव्हचा आकडा जातो. त्यामध्ये 4-5 मुली असतात किंवा महिला असतात आणि बाकीचे सगळे आपली मुलं असतात. मुलं म्हणजे मुलं पुरुष असतील सगळी, मग नाशिकचे, लातूरचे, मुंबईचे, ठाण्याचे, कोल्हापूरचे, सांगलीचे, साताऱ्याचे, असे अहिल्यानगरचे, या सगळे संभाजीनगरचे हे असतात. मग त्याला आपण एक चर्चा केली होती की आपण फक्त माहिती देऊन उपयोग नाही, किंवा माहिती देऊन उपयोग होतोयच पण तो 10%, 20%, 30%, 40% इतकाच उपयोग होतोय. पण जर आपण एनजीओ काढली किंवा संस्था काढली तर आपण 90%, 95% दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचू शकतो किंवा दिव्यांगांच्या समस्या सोडवू शकतो, दिव्यांगांना सक्षम बनवू शकतो. आपलं टार्गेटच आहे की दिव्यांगांना सक्षम बनवण्याचं. मग आपण एनजीओसाठी म्हणजे एनजीओ काढलं पाहिजे की नाही काढलं पाहिजे, तुम्ही पहिला उत्तर त्याचं द्या. आणि जर काढावे असं वाटत असेल तर तुम्हाला तुमचा सहभाग हवा आहे त्यामध्ये. तुम्ही प्रत्येक जणांनी घरातून बाहेर आलं पाहिजे किंवा मला भेटलंच पाहिजे, मला भेटूनच सहभाग होऊ शकतो असं काही नाही आहे. तुम्ही घरी बसल्या सुद्धा त्या संस्थेमध्ये योगदान देऊ शकता, त्या संस्थेमध्ये काम करू शकता, त्या संस्थेसाठी काम करू शकता आणि आपले दिव्यांग सक्षम बनवण्यासाठी मदत करू शकता. तर एक जर इच्छुक असाल तर सांगा, तुम्ही संस्था आपण काढली पाहिजे की नाही काढली पाहिजे, संस्था म्हणजे फाउंडेशन आपण काढलं पाहिजे की नाही काढलं पाहिजे हे सांगा. जर काढावं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय, नको वाटत असेल तर सुद्धा सांगू शकताय. त्या संस्थेचा मूळ उद्देश पहिला एक म्हणजे दिव्यांगांना सक्षम बनवणं आणि दिव्यांगांना सुशिक्षित बनवणं हेच असेल फक्त आपलं. बाकी मग तुम्ही काय जे सुचवाल तर ते असेलच. मग त्यामध्ये तुमचा सहभाग आर्थिकदृष्ट्या असू देल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल, किंवा सहभाग हा तुम्ही देणं आहात की नाही आहात हे तुम्ही सांगू शकताय. आता प्रश्न उत्तरांच्याकडे वळूया. तर तुम्हाला पहिल्या आनंदाची बातमी देतो. जुलै महिन्याच्या पेन्शन बाबतीत GR परिपत्रक 29 जूनला निघालेलं आहे. त्याच्यामुळे पेन्शन आपली 10-15 दिवसामध्ये 10-15 दिवसाच्या आतच आपल्या खात्यावरती येऊ शकते जुलै महिन्याची. आता दुसरा प्रश्न म्हणजे आमची जून महिन्याचीच पेन्शन आली नाही तर जुलै महिन्याची पेन्शन येणार का, तर 100% येणार आणि जून महिन्याची पण येणार. तुमची जर जून महिन्याची आली नसेल तर जून महिन्याची पण येणार. जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन किंवा तुम्ही जर तिथं जाऊन तुमच्या तहसीलमध्ये जाऊन तुमचे कागदपत्र व्हेरिफिकेशन किंवा हायतीचा दाखला काढला असेल तर येणार आहे. आणि हायतीचा दाखला काढायचा अजून मुदत संपलेली नाही आहे. हायतीचा दाखला पण तुम्ही काढून घ्या लवकरात लवकर. जर तुम्हाला मोबाईलवरून काढता येत नसेल तर तुमच्या नेट कॅफेमध्ये जाऊन काढून घ्या. नेट कॅफेमध्ये जाऊन पण निघत नसेल किंवा तुमचं ते जे
डाटा फाउंड होत नसेल तर तुम्ही तहसीलला जाऊन तुमचे आधार कार्ड, UDID कार्ड, हँडिकॅप सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला आणि बँक पासबुक आणि डोमासाईल हे नेऊन तिथं द्यायचं आहे. तुमचं परत रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन का करायचं आहे, कोणी करायचं आहे रजिस्ट्रेशन, परत अप्लाय कोणी करायचं आहे फॉर्मसाठी, ह्याच्यासाठी पेन्शनसाठी, तर ज्यांची पेन्शन मार्च, एप्रिल, मे, जून ही 4 महिन्याची आलेली नाही आहे, किंवा मार्च एप्रिलची आलेली नाही आहे, जूनची आलेली नाही आहे, मेची आलेली नाही आहे, किंवा एखाद्या 2-3 महिन्याची जर आली नाही आहे, तुमचा डाटा जर तिथं दिसत नसेल, तुमचा हायचा दाखला जर निघत नसेल, तर तुम्हाला परत जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आधार ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. बाकीची सगळी प्रोसेस तुम्हाला करावं लागणार आहे. त्यावेळेला तुमची पेन्शन चालू होणार आहे. नाहीतर पेन्शन चालू होणार नाही. इथून पुढे तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. आणि अजून एक, बऱ्याच दिव्यांगांचं रेशन बंद झालेलं आहे. बऱ्याच दिव्यांगांचं IT रिटर्न किंवा 4 चाकी घरात गाडी आहे किंवा अन्य कोणत्याही जमीन जास्त जागेवर नावावरती आहे किंवा बाकीच्या अन्य गोष्टी भरपूर अटी लावलेल्या आहेत. तर त्या ह्याच्यात जर तुमचं रेशन जर बंद झालं असेल तर तुम्ही एकच काम करायचं, आपण जर ग्रुपवरती जो GR टाकलेला आहे तर तो GRची प्रिंट मारायची आहे, एक अर्ज लिहायचा आहे. अर्ज म्हणजे मी दिव्यांग आणि माझी रेशन चालू करून देण्यात यावं, जर तुम्ही रेशन चालू करत नसाल तर मला वेगळं रेशन कार्ड देण्यात यावं, असं ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि ते नेऊन त्याच्यासोबत आधार कार्ड, UDID कार्ड, उत्पन्न दाखला 50,000च्या आतला त्याला जोडायचा आहे. बँक अकाउंटचं एक झेरॉक्स जोडायचं त्याला, आणि रेशन कार्डचं तुमचे झेरॉक्स जोडून अन्न पुरवठा अधिकारी जे नायक तहसीलदार असतात त्यांच्याकडे नेऊन जमा करायचं आहे आणि त्याचं पोच घेऊन यायचं आहे. म्हणजे तुमचं काम होईल. अहिल्यानगरमध्ये काम हे जोरात चालू आहे, तुम्ही बघितलं असेलच. अहिल्यानगरचे जे काही तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर असतील तर त्यांनी काम जोरावर घेतलेलं आहे. त्यांनी ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल, दिव्यांगांना कसा लाभ लवकरात लवकर देता येईल, याच्याकडे ते प्रयत्न करत आहेत. बरोबर आहे. आणि अजून दिव्यांगांची पेन्शन वेळ का होऊ शकते जुलै महिन्याची, तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे होऊ शकतं. लक्षात घ्या. टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद होणार नाही, मी सांगितलं होतं ना. तर अपडेट आलेले आहे, तसा GR निघालेला आहे. जोपर्यंत तुमचं UDID कार्ड किंवा जोपर्यंत तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र हे व्हॅलिड असणार आहे, मग ते 2027 असेल, 2028 असेल, 2029 असेल, कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिन्यापर्यंत तुमचं कार्ड व्हॅलिड असेल, एक्सपायर होणार नाही, तोपर्यंत तुमची पेन्शन चालू राहणार आहे. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. दिव्यांगांना NCMC कार्ड काढायची काही गरज नाही आहे. आपल्याला सक्ती नाही आहे, आपल्याला काढायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. आपल्याला UDID कार्डवरती प्रवास करायचा आहे. UDID कार्डवरती प्रवास करू देत नसतील तर माझ्याकडे फोन करा. मी तुम्हाला त्या कंडक्टरना काय सांगायचं किंवा त्या वाहक चालकांना काय सांगायचं ते मी नक्की बघेन तुमचं. अजून एक म्हणजे आपल्याला शिवाई आणि जे काही AC गाड्या आहेत, स्लीपर कोच, त्यामध्ये फक्त सीटचे आरक्षण मिळालेले आहे. त्यामध्ये फक्त सीटचे आरक्षण मिळालेले आहे. तिकिटात कन्सेशन मिळालेलं नाही आहे. तिकिटात कन्सेशन मिळावं म्हणून अधिवेशनामध्ये बच्चूभाऊंनी मुद्दा उपस्थित केलेला आहे प्रताप सरनाईकजी यांच्यासमोर. आता तुम्ही म्हणत होतात, म्हणजे विषयांतर करतो थोडं, तर बच्चू कडू शिवसेनेमध्ये गेल्यापासून बच्चूभाऊंचा आवाज कमी झाला किंवा बच्चूभाऊ आवाज उचलत नाही आहेत, बच्चूभाऊ दिव्यांगांसाठी आवाज उचलत नाही आहेत. तर अधिवेशन चालवून फक्त आता 6 दिवस झालेले आहेत. तर त्यामध्ये जवळपास 3 वेळा आपला आवाज उचलला आहे. म्हणजे आपल्यासाठी ST प्रवासात दिव्यांगांची पेन्शन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, दिव्यांगांचं आरक्षण असेल, तर यासाठी बच्चूभाऊंनी आवाज उचललेला आहे. असं समजू नका की आवाज उचललेला नाहीये. फक्त काय होतं की न्यूज चॅनलवरती जे दाखवायला पाहिजे मुद्दे तर ते दाखवले जात नाहीत, आणि जे दाखवायला नको ते मुद्दे हायलाईट केले जातात. म्हणजे कोणी कुणाला डोंगरावरून ढकललं किंवा कोणी काय केलं आणि कोणी काय केलं. पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या बातम्या दाखवायला नाही म्हणत नाही, पण कुठली बातमी जास्त उचलून धरायची किंवा कुठल्या बातमीला उगाचच हवा देत राहायची, या गोष्टीचाही विचार केला गेला पाहिजे. जरा माझा काय आरोप नाही आहे, पण याही गोष्टी घेतल्या पाहिजे. दिव्यांगी आपल्या महाराष्ट्रातील घटक आहे, त्यांचा पण विचार केला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि ई रिक्षाची योजना, अजून ई रिक्षाची योजना चालू झालेली नाही आहे, लक्षात घ्या. ती ई रिक्षाची योजना माझ्या अंदाजाने या अधिवेशन संपल्यानंतर चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालू होईल त्याच्यानंतरच. परत अजून काय प्रश्न होती तुमची की टेम्पररी दिव्यांगांचं योजना बंद होतील का, तर नाही होणार. दिव्यांगांची पेन्शन तुमची जर तटली असेल, पेन्शन 3 महिने, 2 महिने, 4 महिने तटली असेल पेन्शन, तर तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करून यायचा आहे, रजिस्ट्रेशन करून यायचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणजे परत एकदा अर्ज करून यायचा आहे, त्याशिवाय तुमची पेन्शन चालू होणार नाही, असा आदेश काढण्यात आलेला आहे. कारण ते तुमचं डाटा तिथं डिलीट झालेला आहे. तुमचं जे काही डाटा होता तर तो डिलीट झाल्यामुळे तुमची पेन्शन बंद झालेली आहे, लक्षात घ्या. त्यासाठी आधार ऑथेंटिकेशन किंवा ते हायती दाखला काढून घ्या. हायती दाखला असेल दिव्यांग सहायता पोर्टलवरती आता सगळ्या योजना चालू होणार आहेत किंवा लवकरच त्याच्या बाबतीत सुद्धा कारवाई किंवा ते वेबसाईट चालू होणार आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आता ते घर बसल्या योजनेचा लाभ, ज्या काही दिव्यांगांसाठी योजना आहेत तर त्या सगळ्या योजनेचा लाभ आता दिव्यांगांना दिव्यांग सहायता पोर्टलवरती होणार आहे. तुकाराम मुंडे सर ज्या वेळेला बदली झाली, तुकाराम मुंडे सरांची दिव्यांग
आयुक्त पदावरून किंवा दिव्यांग सचिव पदावरून जी काही बदली झाली त्याच्यानंतर दिव्यांग सहायता पोर्टल हे कुठं गायब झालं हे कळालं नव्हतं. पण आता अतुल सावे सरांनी फेसबुक पोस्ट करून सांगितलेलं आहे की दिव्यांगांची ज्या दिव्यांग सहायता पोर्टल आहे तर ती दिव्यांग सहायता पोर्टल परत सुरू करण्यात येणार आहे आणि ते दिव्यांग सहायता पोर्टलचा फायदा दिव्यांगांना होणार आहे, लक्षात घ्या. घरकुलला जर घरकुलचं तुमचं यादीमध्ये नाव वगैरे येत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता, तुमच्या आमदारांच्याकडे जाऊन तुमच्या त्या आमदारांच्याकडून एक लेटर आणू शकताय, सहमतीपत्र आणायचं आणि ते पत्र तुम्ही जर ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या जमा केलात किंवा ते अपलोड केलात तर तुम्हाला घरकुल मिळायसाठी सुद्धा मदत होते. आमदार असतील किंवा खासदार असतील हे सुद्धा होतं, घरकुल मिळत नाहीये, घरकुल देत नाहीयेत वगैरे वगैरे अशा अडचणी भरपूर होत्या. दिव्यांगांना पशुसंवर्धन विभागाकडून सुद्धा योजना आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन विभागाकडून दिव्यांगांना जे काही गायी घेण्यासाठी, म्हैशी घेण्यासाठी असेल किंवा वरं पालनासाठी असेल, कुक्कुट पालनासाठी असेल, शेळी पालनासाठी असेल किंवा बकरी पालनासाठी असेल, यासाठी सुद्धा दिव्यांगांना मत्स्यपालनासाठी असेल अनुदान दिलं जातं, सबसिडी दिली जात आहे, लक्षात घ्या. दिव्यांगांना जॉब वेकन्सीमध्ये पण प्राधान्य आहे. जॉब वेकन्सीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता तुम्ही. आणि आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत, म्हणजे मग ते 1ली ते 10वी पर्यंत आता शाळा चालू झालेल्या आहेत, 10वी 12वी पर्यंत शाळा चालू झालेल्या आहेत, कॉलेजचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. तर त्याच्यासाठी ऍडमिशन घ्या. तुम्ही जरी 5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कॉलेज केला नसाल तरी सुद्धा पुढचं ऍडमिशन घ्या. तुम्ही ओपन मधून घेऊ नका, तर रेग्युलर कॉलेजमधून घ्या ऍडमिशन. त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती कशी मिळते, NSPचा फॉर्म कसा भरायचा वगैरे ते वेबसाईट चालू झाल्यानंतर किंवा त्याची साईट चालू झाल्यानंतर मी तुम्हाला वेळोवेळी सांगतच राहीन. पण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण का गरजेचं आहे तर बाबासाहेबांनी सांगितलंय किंवा बाबासाहेबांचा आपण आदर्श घेऊ शकतो. बाबासाहेबांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा समाज किंवा तो समाज कितपत प्रगतिशील झाला किंवा कितपत विकासशील झाला किंवा कितपत शिकल्यानंतर काय काय गोष्टी किंवा किती हक्क मागता येतात, फक्त लेखणीने आपण किती आपले अधिकार मागू शकतो, हक्क मागू शकतो, याचं तुम्हाला कळालं असेल. त्यातून बाकीच्या पर्सनल अडचणी असतील काही असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तक्रार करायला व्हॉट्सअप नंबर आहे. पोलीस स्टेशनला आपण तक्रार करू शकतो. ST मध्ये आपल्याला NCMC कार्ड काढायची गरज नाहीये, आपण UDID कार्डवरती प्रवास करू शकतो. जर त्याच्यात सुद्धा आपल्याला आसन तेन देत नसतील तर आपण GR ग्रुपवरती टाकलेले आहेत. तुम्हाला जर GR भेटले नसतील तर तुम्ही वैयक्तिक मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला ते GR देऊ शकतोय. परत विवाह प्रोत्साहन अनुदान जर तुम्ही अजून लाभ घेतला नसेल, तुमचं विवाह नोंदणी झाली नसेल तर तुमची विवाह नोंदणी 1 डिसेंबर 2025च्या नंतरची जर विवाह नोंदणी असेल तर तुम्ही दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केलं असाल, तुम्ही नॉर्मल असाल, तुम्ही दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केलं असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. आणि तुम्ही दिव्यांग आहात आणि तुम्ही दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केलं असाल तर तुम्हाला 2.5 लाख रुपयाचा लाभ होणार आहे, लक्षात घ्या. किती लाख रुपये? 2.5 लाख रुपयाचा लाभ होणार आहे. त्यातले 25% दोघांच्या नावावरती ठेवावं लागणार आहेत आणि बाकीचे तुम्ही वापरू शकता पैसे. हे झालं. कागदपत्र पण जास्ती काही लागत नाहीत तुम्हाला, म्हणजे रेशन कार्ड वगैरे ही किरकोळ घरातली असलेली कागदपत्र लागतात. मुलीचा शाळा सोडलेला दाखला असेल, शाळा सोडलेला दाखला नसेल तर जन्माचा दाखला चालतो. मुलाचा शाळा सोडलेला दाखला वगैरे, या शाळा सोडलेला दाखला, परत तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे ग्रामपंचायतीमध्ये नोंद होतं किंवा नगरपालिकेला नोंद होतं, ते तुमचं फोटो, लग्न झालेला फोटो म्हणजे लग्नाचा ते हार किंवा मुंडावळे वगैरे बांधून फोटो पूर्ण साईजचा, म्हणजे पूर्ण पायापासून ते वरती टोपी किंवा काय किरीट बांधलेला असेल तर त्याच्यापर्यंतचा फोटो लागतो. दोघांचा जोडप्याचा फोटो लागतो, 1-2-3 फोटो लागतात. ते फॉर्म भरायचा, फॉर्म जिल्हा परिषदला मिळतो. तो फॉर्म ऑफलाईन भरायचा, ऑफलाईन भरल्यानंतर तो ऑनलाईन अपलोड करायचा असतो. ऑनलाईन अपलोड केल्यानंतर 1-2-3 महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती तुम्हाला पैसे वर्ग होतात. 15,000 टूलकिटसाठी 15,000 टूलकिट जर घ्यायचं असेल तुम्हाला लाभ, तर तुम्हाला प्रशिक्षण घेतलेलं जे काही गव्हर्नमेंट अप्रुव्हल संस्था आहे तर त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेलं प्रशस्ती पत्र लागतं, म्हणजे ट्रेनिंग घेतलेलं पत्र म्हणा किंवा सर्टिफिकेट लागतं. तर सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला 15,000चा लाभ घेता येत नाही, लक्षात घ्या. त्याशिवाय घेता येत नाही. आणि वस्तू म्हणजे तुमचं व्हीलचेअर असेल किंवा कुबड्या असतील वगैरे, या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये भरपूर सुविधा असतात तर तिथं फ्रीमध्ये मिळतं तुम्हाला, त्याच्यामुळे ते सुद्धा घेऊ शकताय. परत जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या फील्डमध्ये कॉलेज करत असाल किंवा शिक्षण घेत असाल तर तुम्हाला पंचायत समितीकडून किंवा जिल्हा परिषदकडून लॅपटॉप सुद्धा मिळतो. लॅपटॉपचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकताय. तर फक्त ते इंजिनिअरिंग आणि मेडिकल स्टुडंट्सनाच तेवढं मिळतं, बाकीच्या कोणाला मिळत नाही. आणि जर तुम्हाला लॅपटॉप पाहिजे असेल, तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायला पाहिजे तर तुम्ही आमदार किंवा खासदारांच्याकडे एखादं पत्र देऊन तुम्ही ते मागणी करू शकता. त्यांच्या ते फंडातून, त्यांचं जे राखीव फंड असतो 5% निधी असतो, तर त्यातून तुम्हाला ते लॅपटॉप किंवा झेरॉक्स मशीन असेल किंवा व्हीलचेअर असेल, हे छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला केबिन असेल किंवा स्टॉल असेल तर ते देण्याचा प्रयत्न किंवा देण्याचा अधिकार त्यांना आहे, लक्षात घ्या. बरं, आता दिव्यांग, तुम्ही जर सामाजिक काम करू इच्छिता, तुम्ही सामाजिक काम करू इच्छिता, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. पण तुम्ही सामाजिक काम करायचं असेल तर तुम्हाला आता ऑनलाईन
दिव्यांग संस्थाही स्थापन करता येणार आहे. दिव्यांग संस्था स्थापन करून तुम्ही दिव्यांगांसाठी काम करू शकताय. तुम्ही दिव्यांग असा किंवा नसा, तुम्ही दिव्यांगांसाठी काम करणार असाल, दिव्यांगांसाठी संस्था स्थापन करणार असाल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत करता येते किंवा त्यासाठी सुद्धा तुम्हाला काम करता येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कमी पैशामध्ये त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकताय, रजिस्ट्रेशन करू शकताय आणि 12A80 जी काय कागदपत्र आहेत तर ती काढून CSR फंड मोठमोठाली कंपनी टाटा असेल, रिलायन्स असेल यांच्याकडे मिळवू शकताय. आणि अजून एक विनंती, जर तुम्हाला कोणाचं प्रमोशन करायचं असेल, तुम्हाला प्रमोशन आपल्या चॅनलवरती करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी संपर्क करू शकताय 7498018385 वरती. तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तर आपलं चॅनल ग्रो करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त दिव्यांगांना त्याचा फायदा होऊ दे, एवढीच एक विनंती करतो. आणि माझं काय चुकलं असेल, मी काय जास्तीचं बोललो असेल, मी जर काय चुकलो असेल तर मला माफ कराल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.